आता जिल्हाधिकारी कार्यालयात काही बैठका घेतल्यात वेगवेगळ्या विषयासंदर्भात, काय नेमके विषय होते आणि कशा प्रकारची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आला? माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली याच्या बैठकी झाल्या. याच्यामध्ये काजवेडा धरणाचे जे पुनर्वसनाचे प्रश्न होते त्याबाबत बैठका होत्या. तसंच भूसंपादनाचे विषय, शासकीय जमिनी आपल्याला आवश्यक आहे त्याबाबतची बैठक होती. तसंच लांजा राजापूरमध्ये जे मोबाईल नेटवर्क नाही याबद्दल देखील बैठक घेतली. राजापूरमध्ये प्रशासकीय इमारतनी पंचायत समिती इमारतीचे प्रस्ताव शासनाकडे गेले असा एक चर्चेत विषय आला होता. दोन्ही प्रस्ताव शासनाकडे मंजुरीच्या स्तरावरती आहेत, परंतु शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळे त्याला मंजुरी मिळत नाही. त्याच्याकरता सुद्धा ही बैठक होती की जागा हस्तांतरित करण्याचा विषय त्याबाबतचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी आजच शासनाला पाठवले. फोर्नेन्कोचा एक विषय होता आणि एक दरड प्रवण भाग काही आहेत, तो नेमका काय विषय होता? दरड प्रवण क्षेत्र म्हणजे आहेत होते, तर त्याचा पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आणि त्याला त्या 8 दिवसामध्ये माननीय महसूल मंत्री मंजुरी देतील. तसंच मदत पुनर्वसन मंत्री. पाचलचा एक तहसीलदार कार्यालयात प्रस्ताव होता, त्याच्यामध्ये काय त्या ठिकाणी तात्पुरतं तहसीलदार कार्यालय न्यावं असा एक प्रस्ताव आहे शासनाकडे. रायपटण आणि पाचल या ठिकाणी अपर तहसीलदाराची नेमणूक व्हावी अशी दोन्ही ग्रामस्थांची मागणी होती. त्याबाबत माननीय तहसीलदार तसंच उपविभागीय अधिकारी यांना सूचना दिल्या की पूर्णपणे मेरिटवरती जे गाव बसत असेल त्या गावामध्ये ते अप्पर तहसीलदार बसतील. अर्जुना धरणाच्या पुनर्वसनाचा एक विषय होता, 15 ऑगस्टपर्यंत काही पूर्तता करा अशा काही सूचना आपण दिल्या त्या बैठकीत. अर्जुना धरण हे पूर्णत्वास गेलं असून त्याचा प्रकल्पग्रस्त जे आहेत किंवा जे पुनर्वसन झाले त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींची कमतरता होती आणि या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला. काल विमानतळ संदर्भात काल एक बैठक घेतली, नक्की विमान सेवा कधीपर्यंत अपेक्षित आहे? याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सूचना दिल्या की जी आवश्यक जमीन आहे ती जमीन संपादित करण्याकरता त्याप्रमाणे MADC ही जमीन ताब्यात घेणार आहे आणि त्यांना जे परमिशन लागणार आहे त्या 1-2 परमिशन ज्या 2 परमिशन आहेत त्या लवकरात लवकर मिळतील, जेणेकरून कोस्टगार्डच्या मार्फत देखील लवकरात लवकर होण्याची शक्यता. डिसेंबर अखेर की नवीन वर्षात उदय सामंत यांनी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.